तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। ठाकरे यांनी आज भूमिका मांडली की दोन भाऊ एकत्रित येत होते म्हणून तुम्ही त्यांचा बंदोबस्त केला, तुम्ही मराठी मोर्चाचं बंद करत नाही असं म्हणतात। मला असं वाटतं की समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित यायचं आहे तर मी काय असा जी आर काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये असा ते जी आर काही मी काढलेला नाही। या उलट उद्धव ठाकरेजींच्या कार्यकाळामध्ये जो अहवाल आला होता, जो अहवाल लिहिण्यामध्ये उद्धव ठाकरेजींचा उजवा हात त्यांचा उपनेता हा होता, ज्यांनी अहवालामध्ये लिहिलं की 1ली ते 12वी हिंदी सक्तीची करा, आणि तो अहवाल उद्धवजींनी कॅबिनेटमध्ये स्वीकारला आणि त्यानंतर नेहमीच्या पद्धतीनं घुमजाव केलं। तरी देखील आम्ही कुठलाही इगो न मानता त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, आम्ही निर्णय केलाय, आता कमिटी तयार केलेली आहे, समिती ठरवेल। आम्ही कुठल्या पक्षाचं हित बघणार नाही, आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित बघू आणि विद्यार्थ्यांच्या हितात जे असेल तोच निर्णय महाराष्ट्राचं सरकार घेईल, कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही। सई मोर्चा काढणार आहे, उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेला आहे आणि त्या मोर्चाला राज ठाकरे देखील समर्थन देत आहेत। म्हणजे दोन भाऊ परत एकदा विजयी रॅलीच्या निमित्ताने एकत्र येतात। मला अतिशय आनंद आहे जर ते एकत्रित येत असतील तर त्यांनी जरूर एकत्रित यावं। फक्त मी कालच म्हटलं राज ठाकरे आम्हाला प्रश्न विचारतात, तोच प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुमच्या काळामध्ये 1ली ते 12वी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला, हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे। बाकी त्यांनी एकत्रित यावं, क्रिकेट खेळावं, हॉकी खेळावी, टेनिस खेळावं, स्विमिंग करावं, जेवण करावं, आम्हाला काही अडचण नाही। विरोध दिसतोय, सुप्रिया सुळे स्वतः उद्धव ठाकरेंबरोबर आज आझाद मैदानात दिसल्या। ज्या कमिटीमध्ये स्वतः शरद पवार गटाचे बडे नेते होते, त्याच कमिटीच्या अहवालानंतर काय केलं त्यांनी? जयंत पाटील होते। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे दुटप्पी लोक आहेत। यांचं सत्तेतलं रूप वेगळं असतं आणि विरोधातलं रूप वेगळं असतं, आणि खासगीत जर विचारलं तर अजून तिसरं रूप असतं। त्यामुळे ते काय म्हणतायत, हे काय म्हणतात, आम्हाला याच्याशी घेणं, आम्ही उत्तरदायी आहोत महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या जनतेला आणि भारताच्या संविधानाला। आणि भारताच्या संविधानाचा अवमान कोणी करणार असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याकरता कायदा तयार होईलच। हा कायदा केवळ त्यांच्या विरोधात आहे जे भारताचं संविधान मानत नाहीत, जे या भारतामध्ये अराजकता आणत आहेत। त्या अराजकतावादी शक्तींच्या विरोधात कायदा आहे। अराजकतेला जर त्यांचा पाठिंबा असेल तर त्यांनी ते स्पष्ट करावं। या ठिकाणी अराजकतेला पाठिंबा द्यायचा आणि लोकशाहीचं गुणगान करायचं, संविधान पायदळी तोडवणाऱ्यांच्या सोबत उभं राहायचं, हे कुठेतरी बंद केलं पाहिजे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।